मित्रांनो नमस्कार। मी सचिन भाऊ कदम, सांगली। रोज एक विषय यामध्ये आपलं सहर्ष स्वागत। मित्रांनो रोज एक विषय मध्ये आजचा विषय आणलाय तो म्हणजे केबलचं नेटवर्क, केबलचं जाळं। मित्रांनो बघा, विविध घरामध्ये टीव्ही चॅनलची केबल अथवा नेट कनेक्शनसाठी विविध कंपन्यांकडून दिलं जाणारं कनेक्शन, तुम्ही शहरामध्ये थोडंसं इकडे तिकडे नजर टाकत चला म्हणजे तुमच्या लक्षात येईल या बारीक आणि काळ्या कलरच्या केबल अस्ताव्यस्त सगळीकडे ओढलेले आहेत। एमईसीबीचा पोल असो, अगर जिओ कंपनीने टाकलेले नवीन पोल असोत, याच्यावरती घरामधून कनेक्शन आणलं आणि त्याची केबल शिल्लक राहिली तर त्याचे वेटुळे हे त्या पोलवरती बांधून ठेवलेले, अगदी विद्रुपीकरण दिसतं। दुसरी गोष्ट, अनेक अपार्टमेंटवरनं बघा अशा तारा गेलेल्या असतात, वायरी गेलेल्या असतात, अक्षरशः पक्ष्यांना वगैरे त्याचा धोका आहे। दुसरी गोष्ट मित्रांनो, या झाडावरून त्या झाडावरती, या पोलवरून त्या पोलवरती, त्या झाडावरून त्या पोलवरती, या झाडावरून त्या अपार्टमेंटवरती, बंगल्यावरती अस्ताव्यस्त वायरी वाढलेल्या आहेत। कधीही विचार केलेला नाही त्याचा। मित्रांनो, कुठेतरी अपघात होतो आणि काही कारणाने ती केबल तुटते आणि जे छोटे छोटे रोड असतात, अगर मोठे रोड असतात, त्याच्यामध्ये ती केबल खाली येते आणि ती केबल आकारानं लहान असल्यामुळे फास्ट जाणाऱ्या वाहनाला दिसत नाही। मित्रांनो, माझ्याशी प्रसंग घडला। धामणी रोडवरती येत असताना अशीच केबल तुटली होती। माझ्याकडे 4 व्हीलर गाडी होती, त्यामुळे ती मला दिसली आणि मित्रांनो मी गाडी थांबवू शकलो। पण या पावसाळ्यामध्ये जर माझ्या 2 व्हीलर असती गाडी आणि योगायोगाने मी जर चाललो असतो आणि ती माझ्या गळ्याच्या लेवलची केबल मला दिसली नसती तर मित्रांनो माझ्याशी अपघात झाला असता। मित्रांनो, माझ्याशी अपघाताचा विषय महत्वाचा नाही, महत्वाचा पब्लिकशी आहे। तुमच्याशी सुद्धा होऊ शकतो, कुठे येऊ शकतो, हा धोका आहे। कुणाचा तर जीव घेतल्यानंतर आपण बदलून उपयोग नाहीये। मित्रांनो, इतकं विद्रुपीकरण चाललेलं आहे ते आहे आणि हा धोका निर्माण झालेला आहे। मित्रांनो, याच्यासाठी काहीतरी पर्याय काढणं गरजेचं आहे। एक तरी आमच्या महापालिकेचे आयुक्त आहेत तरुण तडफदार, त्यांनी या केबल कंपनीवाल्यांना एक आदेश काढावा की त्याचे केबल ओढताना त्याची सुसूत्रता काहीतरी व्यवहार पाहिजे। ती ओव्हरहेड करत असताना त्याला काहीतरी नियम अटी पाहिजेत, व्यवस्थितरित्या ओढली पाहिजे ती केबल। दुसरी गोष्ट, काळ्या केबलच्या ऐवजी ती पांढऱ्या कलरची ओढता येते का बघायला पाहिजे, म्हणजे सहजरित्या दिसेल। तिसरी गोष्ट, जे केबल शिल्लक राहिलेले गट्टे ज्या पोलवरती बांधता ते प्रत्येकाच्या घरामध्ये कनेक्शन देतात, त्यांच्या प्रेमाइसेस मध्ये, त्यांच्या खाजगी हद्दीत कुठेतरी बांधा, जेणेकरून रोडवरती ते बेकार दिसणार नाही। मित्रांनो, अतिशय वाईट परिस्थिती चाललेली आहे। अवघ्या 2 वर्षामध्ये विद्रुपीकरण आहे। एक दिवस असं होईल ना की जिकडं तिकडं सगळ्या केबलचं साम्राज्य दिसून येईल। मित्रांनो, व्यवस्थितरित्या काहीतरी केलं पाहिजे आणि हा माझा व्हिडिओ मित्रांनो योग्य त्या अधिकाऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे। त्या अधिकाऱ्यांच्या पर्यंत पोहोचल्यानंतर यांना कुठेतरी नियम अटी घालून दिले जातील। आणि मित्रांनो, मला माझ्याबद्दल तुम्हाला थोडा राग येईल, ज्यांचे केबल कनेक्शन आहेत त्यांना, पण मित्रांनो तमाम जनतेच्या पैकी कुणाच्या तरी जीवाला धोका झाला आणि मित्रांनो कुणाचा जीव गेला तर तुमची केबल परत सरळ ओढून उपयोग नाहीये। म्हणून रिक्वेस्ट करतो, आता थोडा त्रास होईल पण व्यवस्थित काम करा, शहराचं विद्रुपीकरण थांबवा। आणि मित्रांनो, माझा व्हिडिओ जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर माझ्या व्हिडिओला खाली बेल आयकॉन दिलेला आहे, त्या बेलवरती टच करा। त्यानंतर सबस्क्राईब येईल, या सबस्क्राईब शब्दावरती टिक करा, जेणेकरून माझे रोजचे व्हिडिओ, एक ना एक व्हिडिओ रोज येणार, तो तुमच्यापर्यंत डायरेक्ट पोहोचेल। मित्रांनो, तुम्ही माझ्या विनंतीला मान द्याल आणि माझा व्हिडिओ अदर ग्रुपमध्ये फॉरवर्ड कराल अशी अपेक्षा धरतो। आणि या केबलच्या नेटवर्कला, या जाळ्याला, या विद्रुपीकरणाला, अगर धोकादायक केबलला थांबवण्याचा तुम्ही प्रयत्न कराल अशी विनंती किंवा इच्छा व्यक्त करतो। थांबतो। जय हिंद।